नमस्कार, मी मारुती पवार. मांजरा न्यूजच्या विशेष बातमी सत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण लातूर तालुक्यातील सलगरा बुद्रुक या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी शेत रस्त्याहून काही वाद आहे व त्याच संदर्भात आपण आज ह्या शेतकऱ्यांशी बोलणार आहोत. नेमकी काय अडचण आहे त्यांची, काय वाद आहे इथला व त्यांची काय प्रश्न आहेत हे त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत या ठिकाणी प्रत्यक्ष सर्व शेतकरी आहेत. त्यांच्या भावना आपण आता जाणून घेऊयात. नेमकं काय नाव आहे तुमचं? माझं नाव विश्वनाथ श्रीहरी बोळेगावे, सलगरा बुजुर्ग राहणार. काय अडचण काय तुमची? रस्ता असताना सुद्धा काही रस्ता चालू रस्ता आहे, तर तहसीलदार साहेब म्हणतात की मी नवीन रस्ता काढून देतो. आमचं म्हणणं आहे की साहेब, एक रस्ता असताना तुम्ही दुसरा रस्ता का देऊ लाव? तुम्ही ह्या रस्त्यानं त्या शेतकऱ्याला जाऊ द्या. आता पस्तूर ती शेतकरी गेला, इथूनच गेलाय. माल टाल आज 20 वर्ष झालं ती शेतकरी इथूनच जातोय, वागतोय. तरी बी तहसीलदार साहेब ऐका नाहीत. तांदुळे साहेब आमचं म्हणणंच ऐकून घेण्याचा तयारी नाही. पंचनाम्याला आले, संध्याकाळी 8 वाजता पंचनाम्याला आले. ग्रामपंचायत मध्ये बसून त्यांनी पंचनामा केले. मी म्हणलो सर, आमचं अल्पभूधारक शेतकरी एक रस्ता द्या कुंकून. तर त्यांचं म्हणणं आहे की माझ्या हातात पेन आहे आणि दंटा आहे म्हणतात, दाबदडपी देतात आम्हाला. आमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाहीत. तुम्ही जावा, मला का करायचं मी करतो. मी सर, तसं तुम्ही दाब देऊ नका मला. माझं म्हणणं तर ऐकून घ्या. 369 मधून एक पहिला रस्ता आहे, तुम्ही बघा, येऊन चला. तुमची गाडी गेली इथून, तुम्हाला निघून दाखवला 24 मध्ये. तरी बी तुम्ही म्हणता मला सगळंच माहित आहे, माझ्याजवळ पेन आहे, दट्ट आहे. तुम्ही या 13 तारखेला तहसीलला. आम्ही 13 तारखेला गेलो सगळे शेतकरी. मी म्हणलो साहेब असं असं आला सगळे. त्यांचं म्हणणं ऐकून घेईल नाहीत, माझं तर म्हणणंच ऐकून घेणार. मी अल्पभूधारक शेतकरी, 2 एकर रान आहे साहेब मला, आणि 2-2 रस्ते दिले तर माझं मेल्याशी मला पर्याय नाही असं म्हणलो तर साहेब म्हणतात तुम्ही मरू शकता. सरळ म्हणतात मरू शकता तुम्ही. त्याची क्लिप आहे माझ्याजवळ साहेब. याच्या आधी कुठं न्याय मागितलाय का? न्याय मागितलाय ना. औरंगाबादला आम्ही प्रकरण ह्याच्या आधी नवीन रस्त्याचं मागणी केली त्यांनी वरून. तर औरंगाबादला मागणी केली, विजयमाला गंगाधर जाधवने नवीन रस्त्याची मागणी केली. इथं तहसीलला नवीन रस्त्याची मागणी केली, तिथं संगनमत करून त्यांनी मंजूर करून घेतला रस्ता. आम्ही मोहरी अपील केली, एचडीला ही त्यांनी हाय तसा ठेवले. औरंगाबादला अपील केली, औरंगाबादला गेलो आम्ही. ही जी गाडी जाते ही गाडी त्याच रस्त्यावरून जाते? हा, ह्याच रस्त्यावर 369 मधूनच गाडी आली. ही डुई ना डुई आहे साहेब रस्ता, लय जुना रस्ता आहे. आपण आमच्या कॅमेरामॅनना आम्ही विनंती करतो की ही गाडी दाखवू शकता आपण. जो रस्ता पूर्वीपासून आहे, वडिलोपार्जित आहे, त्या रस्त्याला पुन्हा तो रस्ता असताना सुद्धा तहसीलदार यांनी नवीन रस्ता दिलाय, असं त्यांना मामलतदार कोर्टाला देता येत नाही. पूर्वीचा रस्ता असताना नवीन रस्ता हा देता येत नाही, हे कायद्यात बसत नाही. काय सांगत होता सांग? त्यांनी मी औरंगाबादचा निकाल दाखवलो त्यांना, ही असं केलेत बघा, ही रस्ता हाय म्हणलेत. तर ती म्हणतात मी काही बी करू शकता, माझ्यापाशी पेन आहे म्हणून बार पेनचं आणि लाठीचं धमकी दाखवलं आहेत आम्हाला. आणि मी म्हणलो सर, असं तुम्ही दंडशाही करू नका, आमच्यावर अन्याय करू नका तुम्ही. तर त्यांची ऐकायची तयारी नाही. तू बसरे खाली दाब देतात आम्हाला बोलू देत नाहीत. आणि एवढं सुद्धा म्हणलो की मेल्याविषयी आम्हाला पर्याय नाही, तर तुम्ही मरू शकता असे तहसीलदार साहेब, तांदळे साहेब म्हणलो आले. सर, त्याची क्लिप आहे माझ्याजवळ, तुम्हाला दाखवतो. आणि दुसरं, कोर्टाचा आदेश असताना सुद्धा नवीन ह्याने आदेश काढले, रस्ता मी देत आहो. वरल्या कोर्टाला आम्ही अपील केलं औरंगाबाद, तिथला निकाल आलेला आहे. ती बघायला तयार नाहीत, आम्हाला सांगायला तयार नाहीत. त्या मोठल्या पार्टीचं का संगनमत केले की काय केले ते आम्हाला काही माहित नाही. आम्ही अल्पभूधारक शेतकरी शेतात काम करावं का तहसीलच्या हेलपाट्या घालावं आम्ही? पोट भरून खायचंय का आम्ही तहसीलला हिंडावं त्यांच्या माग? तहसीलला गेलं तर बसा तुम्ही, घंटाभरच्या नाही या, आम्हाला मध्ये येऊ देत नाहीत, भेट देत नाहीत. कोणतंच आमचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाहीत आणि आम्हाला वरूनच दाब देतात. तुम्हाला जगायच्या का नाही म्हणतात. जो आदेश दिला होता त्या संदर्भात वरिष्ठांकडे गेलात का नाही तुम्ही? त्यांच्या तहसीलदारांच्या वरिष्ठांकडे गेला, अर्ज दिला, एचडी मॅडमला अर्ज दिला, कलेक्टर ऑफिसला अर्ज दिला. काय सांगितलं तिथं? नाही, काहीच झालं नाही. आम्ही ओशी घेऊन आलो. 15-20 दिवस झाले त्या गोष्टीला. पत्र आम्ही ओशी आमच्याजवळ हाय का ओशी इथं, अशी ओशी हाय का आमच्याजवळ. तरी बी काहीच निरोप नाही. त्यांनी लगेच तहसीलदार साहेबांनी, तांदळे साहेबांनी हे निकाल दिले लगेच. आणि ते बी विशेष आमच्या स्वतःच्या रानातून, एकतर्फे आमच्याच पूर्ण रानातून वाट दिले त्यांनी 12 फुटाची.
तिथं पाऊल वाट नव्हती ना काहीच नव्हती आणि नकाशावर सुद्धा काही नाही साहेब. वाट नकाशावर नाही काही नाही. त्यांनी म्हणतात की आम्हाला जुन्या मालकाने लिहून दिले. जुन्या मालकाने रष्टीत लिहून दिले, मोहरल्याने लिहून दिलेत. आमची संमती नाही काही नाही त्याच्यात. तर त्याच्यावर दाब देतात की आम्हाला. आपल्या सोबत अजून या ठिकाणी शेतकरी आहेत. काय नाव आहे तुमचं आणि काय सांगा तुमचं नाव काय? रामचंद्र गणपती गायकवाड. विश्वनाथ बोळेगाव यांचं म्हणणं येतं की हा रस्ता वडिलोपार्जित आहे, पूर्वीपासून चालत आलेला आहे. काय खरं काय खोटं आहे? खरं आहे किती? हा. खरं आहे. पूर्वीपासून रस्ता आहे. रस्ता आहे. हा. किती वर्षापासून ही रस्ता आहे? तुम्ही किती वर्षापासून या रस्त्याने जाता येत आहे? आता 2-3 डोळ्या झाल्या की आमच्या. हा. हा. 2-3 डोळे झाले. हा. हा. ओढलं पडल्यानं जमीन घेतलेली आहे, तेव्हापासून चालूच आहे की. हा. हा. इथूनच चालू आहे. तुमची किती गट नंबर मध्ये जमीन आहे? 364, 365. हा. हा. ही आणि जे आता नवीन रस्ता मागतायत त्यांची किती नंबर मध्ये आहे? 69 मध्ये आहे. 69 हा, जे नवीन एकच- रस्ता हा, मागतायत त्यांची. ती तिकडे आहे लांब. हा. मग हा रस्ता असताना तेही ह्याच रस्त्यानं जात येत असतील ना? ते बी ह्याच रस्त्याने की. हा. हा, ह्याच रस्त्याने. मग आता नवीन रस्ता कशासाठी मागतायत ते? आता नवीन रस्ता तर त्या मास्तरला माहिती. आता ते कोण आहे ते मागणारा, त्याला काय माहिती. नाव आहे त्यांचं काही? गंगाधर, त्याच्या वडिलाचं नाव गंगाधर सटवाजी मास्तर. बर बर बर. तसं वाटतं तेव्हा काय माझ्या नाव सांगितलं तुम्ही तुमचं? पाशमिया फरीद शेख शेख. किती गट नंबर मध्ये शेती आहे तुमची? 368. 368. आणि आता ही जी नवीन रस्त्याची मागणी कोण करते त्यांचं नाव काय? गंगाधर सटवाजी. हा. गंगाधर ती सटवाजी. हं, ते मागणी चालू आहे. गंगाधर हे जो मला विजय. बर बर बर. मग आज त्यांनी जी नवीन रस्ता मागते काय त्याची खरंच गरज आहे का? आता रस्ता तर आहे बघा साहेब. आता ते पहिल्यापासून सगळेच लोक ह्याच रस्त्यानं जातात. हा. माझ्या पुढे 4 शेतकरी. हा. अहो त्या लोकाला कुण्याच गोष्टीचं ह्या बी पहिल्या शेतकऱ्याला त्रास केला नाही ना म्या बी. आता बी सगळे शेत इथूनच माल नेत्यात. सगळा इथून ट्रॅक्टर जात्यात. आम्ही कुण्या शेतकऱ्याला म्हणून की बाबा अडचण काय बी नाही. त्या बी शेतकऱ्याने म्हणलो नाही, म्या बी म्हणून यांना लागून मीच आहो. सगळ्याचा ऊस इथून जातोय, ज्वारी जाताय, कडबा जाता, म्हणजे हे अडथळाच नाही कुण्या गोष्टीचा आतापासून. ह्या 4 डुयापासून या माणसानं आम्हाला यांच्या वडिलांनी केली, यांच्या आजोबांनी केली, आता या पोरवानी केली. अजून काही शेतकरी आहेत आपल्या सोबत. तुमचं नाव काय मला सांगता? दिनकर दोन्हीवाडे. दिनकर धोनीवाडी. काय प्रकार काय आहे रस्त्याचा? नवीन मागणी रस्त्याचा आहे? काय जुना प्रकार रस्ता आहे? असतो. जुना रस्ता असताना ते वरून मागणी तहसीलदार साहेबाला काय ते केले त्यांनी. हा. गंगाधर सटवाईने. हा. ज्या पहिल्यापासून डोया इथून जाणं येणं करतात. आम्ही लहान असताना बी इथून जाणं येणं करतात. सगळे शेतकरी इकडले, होळीला जाणारे, तोंडूला जाणारे लोक. हे एकट्या विश्वनाथ बोळेगावे यांच्यावर अन्याय होतो असं? नाही काहीच नाही. म्हणजे त्यांच्या शेतातून नवीन रस्ता देण्यात येतोय म्हणजे? हा, अन्याय होईल चला की डबल रस्ते 2 एकरामध्ये. खाली 10 गुंठी गेले, वरी 10 गुंठी गेले. 2 एकरामध्ये काय करावं लागेल? हा? अल्पभूधारक शेतकरी. हा, अल्पभूधार शेतकरी. मग कसं कर? बारका शेतकरी. असं आहे. काय म्हणेल सांगा. 2 रस्ते कसे जमतील त्याला? एकच रस्ता की. आता ही बापदाद्यापासून आम्ही 3 पिढ्यापासून इथून चाललो. आम्हाला काही त्रासच नाही किंवा त्याचा. हा. आता उठले तर ते काही बी मागलं, कुठून कसा बी रस्ता कसा मिळेल रस्ता? जे आहे ते वहिवाटीवर जाऊ दे की. आता 4-5 जण इथून जाता हो, त्याला काही त्रासच नाही की आम्हाला. त्याला काय हुलाले वरी यायला? हा, ह्या रस्त्याने त्याला काय हुलाले? बिघुडलाले का? माल इथून जातोय, त्याचा इकडून जातोय, त्यानं विनाकारणच वरून मागू लागले की. हा. तुम्ही तहसीलदारांची भेट घेतली होती का ह्या संदर्भात? गेला होता का? येतो की. काय सांगितलं तहसीलदारांनी? काय बोललात? तुमचं काय बोलून झालं तहसीलदारांचं? तहसीलदार साहेबांनी म्हणली ही रस्ता काही तुमचा रस्ता आणणार नाही, काही नाही म्हणली. मग आमचा प्रश्न चालली की रस्ता आणल्यावर या माझ्याकडे तुम्ही. मग काही प्रश्न चालले साहेब. मग नवीन रस्ता कसा दिला तुम्हाला काही प्रश्न नसताना? आम्हाला नाही. आम्हाला कुठं दिला? नाही, त्यांचा प्रश्न आहे. आमचा आहेच की. आम्ही गेलो की तुमचं काहीच नाही बुवा, तुम्ही कशाला याला? तुमचा आडविल्यावर या. आम्हाला काही आडायला बी नाही. साहेबांनी आम्हाला काही दुसरं बोललो नाही आम्ही साहेबांनी. बरं. जे शेतरस्त्याचे प्रकरण आहेत हे काही आजचे प्रकरण राहिलेले नाहीये. ते पूर्वीपासून असेच प्रकरण आहेत. यामध्ये सरकारने बदल करत काही नवीन बरेच नियम काढले. 7 दिवसात रस्ता देण्याचे पण काही सध्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी पण नियम काढले. पण जर पूर्वी रस्ता असताना, वहिवाटीचा रस्ता जर पूर्वीपासून आहे,
असताना जर डबल रस्ता मामलतदार कोर्ट देत असेल तर हे खरंच एखाद्या शेतकऱ्यावरती अन्याय होत आहे. आणि तोही अल्पभूधारक शेतकरी आहे. 2 एकरमध्ये 2 रस्ते, एक खालच्या बाजूनं आणि एक वरच्या बाजूनं, म्हणजे खरंच त्या शेतकऱ्यावरती अन्याय होतोय. आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांनी आता केलेलं आहे. ह्या सर्वांनी त्या शेतकऱ्याची व्यथा आणि हा रस्ता किती दिवसापासून या ठिकाणी आहे याची खरंच आपल्या आज चॅनलवरती साक्ष दिलेली आहे. व आपण थोड्या वेळापुरती पूर्वीच पाहिलं की आपली बातमी चालू असताना या ठिकाणून एक गाडी गेली. आपण पाहू शकता इथं एकदम 10-20 फुटावरूनच या ठिकाणी सिमेंट रस्ता आहे. आणि त्या सिमेंट रस्त्यापासून हा पुढे आलेला हा कच्चा रस्ता आहे. असाच आलेला हा कच्चा रस्ता आहे. आणि असाच रस्ता हा गट नंबर 64, 364, 365, 366, 368, 369 पर्यंत जातो. हे 369 आहे. आपण थांबलो ते 369 आहे. आणि या पुढचेही काही गाव आहेत, तिथंही त्याही गावचे काही लोक ह्या कच्च्या रस्त्याचा वापर करतायत असं ह्या शेतकऱ्यांचं सर्वांचं म्हणणं आहे. व गंभीर आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी तहसीलदार तांदळे यांच्यावर केलेले आहेत. खरंच जी आज ऑर्डर आहे त्यांच्याकडं औरंगाबादची, पूर्वीचा औरंगाबाद आत्ताचं संभाजीनगर, तिथली जी विभागीय आयुक्ताची ऑर्डर आहे ती ऑर्डर आपण या ठिकाणी पाहू शकता. काय ह्या ऑर्डरमध्ये सरळ उल्लेख आहे, आदेश दिलेला आहे 10/8/2022 रोजी की इथं नवीन रस्त्याची गरज नाही पूर्वीचा रस्ता असताना सुद्धा. तरी तहसीलदार तांदळींनी जो हा आदेश काढला हा खरंच शेतकऱ्यावरती अन्याय करणारा आदेश आहे. व याची कुठंतरी दखल महसूल मंत्र्यांनी घेणं गरजेची आहे. व हे असे आदेश काढणारे जे अधिकारी आहेत यांना तात्काळ यांना रोखण्याची गरज आहे. व अल्पभूधारक शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याची खरंच या ठिकाणी गरज आहे. स्थानिकच्या नेत्यांनी सुद्धा यात लक्ष घालून कुठंतरी ह्या अशा कृत्यांना तहसीलदारांच्या चाप बसवण्याची सुद्धा या ठिकाणी गरज आहे. न्याय हा वेशीला टांगण्याचं काम लातूर तहसीलचे तहसीलदार करत आहेत का? अल्पभूधारक शेतकरी मरावं, तू मेलास तरी काही हरकत नाही असं स्वतः ते बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्याची ही शब्दरचना असणं कितपत योग्य आहे याचाही सर्वांनी विचार केला पाहिजे. मी मारुती पवार, मांजरा न्यूज, लातूर.